नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासार मधील 14वा अध्याय. या अध्यायाचं नाव आहे गजानन षडानन लीला, भिल्लिनीचा अवतार आणि श्रीयाळ आख्यान. या अध्यायामध्ये आपल्याला गजानन आणि कार्तिकेय लहानपणी एकमेकांशी कसे भांडायचे हे बघायला भेटणार आहे. तसंच शंकर पार्वतीमध्ये एकदा भांडण झालं होतं, तो प्रसंग ऐकायला भेटणार आहे. आणि श्रीयाळ, चांगुणा आणि चिलया हा एक परिवार असतो, त्यांच्या भक्तीची कथा ऐकायला भेटणार आहे. त्याच्या आधी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर लोकांसोबत शेअर करा. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे भस्मासुर हरणा, भाललोचना, भार्गवाला तू वर दिलास, तू भस्म धारण करतोस, तू भक्तवत्सल आहेस, तू संसाराचे भय दूर करतोस, तू सर्व भूतांचा अधिपती आहेस, तू सर्व भेदांपलीकडे आहेस, तू भक्तांचा उद्धार करता, भूतांचा पालक, सर्पभूषणे ल्यालेला आहेस, तू पार्वतीचा पती, भाविक लोकांचा रक्षक असून तुला 3 नेत्र आहेत. तू त्रिभुवनांचे रक्षण करतोस, तिन्ही ताप, तिन्ही दोष तू हरण करतोस. 3 गुणांपलीकडे असा तू त्रिपुराचा अंत केलास. तिन्ही वेदांचे तू रक्षण करणारा आहेस. कर्म, उपासना व ज्ञान या मार्गांनी तुझे ज्ञान प्राप्त होते. देवा पंचानना, तुझ्या कृपेमुळेच आतापर्यंतचे 13 अध्याय मजकडून लिहून झाले. शिवलीला अमृताचा शेवटचा अध्याय 14वा अध्याय आता तूच लिहून घे, ही प्रार्थना आहे. 13व्या अध्यायात शिवगौरी विवाह सांगून झाला व कार्तिक स्वामीचे आख्यान सांगितले आणि त्यानंतर सूत म्हणतात बाललीला. थोडी पूर्वकथा मी सांगणार आहे. गजानन व षडानन यांच्या बाललीला वर्णन करणार आहे. ते दोघे लहान होते. पार्वती त्यांना प्रेमाने खेळवत होती. गजाननाला मांडीवर घेऊन पार्वती स्तनपान देत होती. गजानन छोट्याशा सोंडेने दूध ओढीत होता. आंबेच्या पाठीवर तो आपली सोंड प्रेमाने फिरवत होता. सोंडेने दूध घेऊन तो षडाननाला विचारत होता, हे दूध तुला हवे का? माझ्या सोंडेतून मी देतो. हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे. षडानन म्हणे, मला तुझे उष्टे नको, जा. षडानन आईला म्हणे, आई हा लांब नाकाचा बघ मला सोंडेतले उष्टे दूध देतो. तू याला काहीतरी सांग ना. तुझे इतर देवपुत्र सुंदर आहेत, पण हा असा मोठ्या नाकाचा फताड्या कानाचा मुलगा झाला. एक दात बाहेर दिसतो बघ. त्याचे बोलणे ऐकून शंकराला गंमत वाटे. पार्वतीलाही हसे अवरेनासे होई. मग षडानन म्हणे, आई याला मांडीवरून खाली उतर, मला दूध दे ना. मग पार्वती त्या 6 मुखांच्या मुलाला मांडीवर घेई. तेव्हा तो एका तोंडाने स्तन सेवी, तोपर्यंत त्याच्या इतर तोंडांनी भूक भूक म्हणून रडे. तेव्हा गजानन आपले मोठे पोट धरून हसत सुटे. तो म्हणे, आई हा असा कसा मुलगा तुझा? आणखी 5 तोंडांना तू दूध कसे पाजणार? तेव्हा शंकर म्हणे, काय म्हणतोय गजानन? असं 6 मुखांचा मुलगा तुला का झाला असे विचारतोय ना? पार्वती म्हणे, तुमची 5 मुखे आहेत ना, तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त झाले. अशा प्रकारे दोन्ही मुले खेळत, मधूनच भांडत, पुन्हा एक होत, त्यांचे खेळ पाहून शिवपार्वती सुखाने डोलत. एकदा दोघे रडत होते. पार्वती धावत आली. तिने गणपतीला जवळ घेतले व विचारले, काय झाले रडायला? तो म्हणाला, तो माझे कान ओढतो. षडानन म्हणाला, तो माझे डोळे मोजतो. 12 डोळ्यांचा म्हणून मला चिडवतो. षडाननाने गणेशाला बारीक डोळ्यांचा म्हणून चिडवलेले होतेच आणि लांब सोंड वितीने मोजून पाहत पुन्हा चेष्टा केलेली होतीच. एकाने दुसऱ्याला मोठ्या पोटाचा मोदक फार खाल्ले असे म्हणावे, तर दुसऱ्याने 12 हातांचा म्हणून पहिल्याला चिडवावे. पार्वती मग दोघांना जवळ घेई आणि दोघांना आवडत्या वस्तू देऊन समजूत काढी. यापुढे श्रीधर कवी शंकर पार्वतीची कथा सांगत आहेत. सिंहासनावर शंकर बसलेला आहे आणि पार्वती त्याच्या मस्तकावरील जटाजुटात गंगेचे मुख पाहून हसते. तेव्हा हसण्याचे कारण शंकर विचारतो. यावर पार्वती म्हणते, एक नवलाची गोष्ट दिसली म्हणून मी हसले. तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती कशी काय दिसते? शंकर म्हणाला, हा हा, अगं ते मी मस्तकावर जल धारण केले आहे. पार्वती म्हणाली, पण त्या जलामध्ये मला एका स्त्रीचे मुख कसे दिसते? शंकर म्हणाला, ते मुख नव्हे,
पाण्यातले कमळ आहे, पूर्ण फुललेले आहे म्हणून तुला वदन स्वरूप दिसले असेल. पार्वती म्हणाली, तर मग नीलवर्ण केशसंभार कसा दिसत आहे? शंकर म्हणाला, ते तर कमळावर लोभवून भ्रमर आलेले आहेत. पार्वती म्हणाली, त्या कमळाला भिवया कशा काय आल्या? काही कळत नाही. शंकर म्हणाला, पाण्याचा प्रवाह तू पाहतेस, तोच चमकत आहे. पार्वती म्हणाली, छे हो, मला तर हे स्त्रीचे मुखच वाटते. कमळासारखे दोन सुंदर नेत्रही मला दिसत आहेत. ती गंगा मूर्तिमंत आहे हे काही शंकर मान्य करीना. तो म्हणाला, ते तर दोन मासे असणार. तुला दृष्टीभ्रमर झाला की काय? शंकराला निरुत्तर करण्यासाठी पार्वतीने विचारले, कमळ आहे म्हणता, तर तिथे दोन स्तनही दिसत आहेत. ते कोणाचे? शंकर म्हणाला, तू फारच संशयी बघ. तीरावर ते दोन चक्रवाक पक्षी बसलेले आहेत. शंकराची तत्काळ येणारे उत्तर ऐकून पार्वती म्हणाली, नाथ, तुमची लीला काही आगळीच आहे. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. मुकाट्याने तुमचे चरण धरावे हेच उत्तम, असे म्हणून ती शिवचरणी वंदन करून स्वस्थ राहिली. सारीपाठाचा खेळ. नंतर सारीपाठ मांडून शंकर पार्वती खेळू लागल्यावर काही काळाने नारद मुनी वीणा वाजवत व नारायणाचे नाव घेत तेथे आले. नारदांनी थोडा वेळ त्यांचा खेळ पाहिला. मग सहज म्हटले, काहीतरी पणाला लावल्याशिवाय सारीपाठ खेळण्यात रंग येत नाही. दोघांना ते मान्य झाले. जो जिंकेल त्याला जीत झालेल्याने आपली एक वस्तू द्यावी असा पण ठरवून शिवपार्वती खेळू लागले. पहिलाच डाव पार्वतीने जिंकला. तिने शंकराचे सिंहचर्म काढून घेतले. दुसरा डाव जिंकून तिने गजचर्मही घेतले. जिंकता जिंकता तिने शंकराची सर्व आयुधे व भूषणेही घेतली आणि शेवटी कौपिनही घेतला. शंकर सर्वस्व हरला. नारद त्याला म्हणाले, शंकरा, तुझे सर्वस्व स्त्रीने हिरावून घेतले. तुझा सर्व महिमा नष्ट झाला. अवघी सृष्टी या मायेच्या अधीन आहे. तू गुणहीन व विकारहीन आहेस. या मायेनेच तुला सगुणपण दिले आहे. एरवी तू अव्यक्त. तुला कोणी विचारित नव्हते. आता तू भक्तांना कसे तोंड दाखवणार? नारदांचे बोलणे शंकराच्या मनाला लागले. तेथून निघून तो घोर अरण्यात गेला. नारदही तेथून निघून गेले. शंकर गहन अरण्यात जाऊन राहिला. तो कोणासही सापडण्यासारखा नव्हता. योगी त्याचे ध्यान निजहृदयात करतात, पण त्याचा आदी अंत, जाती, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम काहीच कळत नाही. चारी देहांपलीकडचा असा तो निरंजन निर्जन स्थानी जाऊन राहिला. गिरिजा आपल्या सख्यांना घेऊन त्याला शोधण्यासाठी निघाली. वने, नगरे, पर्वत, नद्या, तीर्थे सर्वत्र शोधून ती दमली, पण शिव काही सापडला नाही. शिव तो योगींनाही दुर्लभ. तो शिव अष्टांग योगानेही मिळत नाही. पंचाग्नी साधन केले, धूम्रपान केले, जटा वाढविल्या, नग्न राहिले, मौन पाळले, नेत्र सतत मिटून घेतले, आकाशात टक लावून पाहिले, सतत उभे राहिले, केवळ वायुभक्षण केले तरी शिव मिळत नाही. यज्ञ, बलिदान, 14 विद्या, वादविवाद, पुराणे, नृत्य साधना, उपदेश सर्व काही केले तरी शंकर प्राप्त होत नाही. दर्भ, माती व पाणी यांचा उपयोग कर्मकांडात करून कोणी स्वतःच पवित्र झालो असे समजतात, पण त्यांनाही शंकर सापडला नाही. पार्वतीने सर्व साधकांना विचारले, पण कोणासही तो दिसलेला नव्हता. ती आदिमाया, विश्वाची जननी, तिच्या शक्तीला मर्यादाच नाही. तीही श्रमली, पण तिला तो सापडला नाही. तिथे इतरांची काय कथा? शिवस्वरूपाचे ध्यान जमावे म्हणून लक्ष्मीपती तप करतो. इंद्र व ब्रह्मदेव प्रयत्न करतात, तरी त्यांना तो गवसत नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्ववेदातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्राचे भेद विश्लेषण, मीमांसकांचा कर्ममार्ग, सांख्यांचे पुरुष प्रकृतीचे द्वैत, पातंजलीचा योग मार्ग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांतातील नेती भूमिका, या सर्वांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. अशा त्या शिवाच्या नावाने हाक मारत जगन्माता घोर अरण्यातून फिरली. शेवटी जागच्या जागीच शिवाला शरण गेली आणि ती आगतिक झाली. तेव्हा तिला साक्षात्कार झाला. हिमालयातच शंकर एका ठिकाणी गुप्तपणे वास करीत होता.
तो नेत्र झाकून समाधीत मग्न झालेला होता. पार्वतीने विचार केला, स्वतःच्याच रूपाने आपण समोर गेलो तर ते रागवतील, कारण डाव जिंकून मीच त्यांना सर्वस्वहीन केले आहे. आता आपण वनवासी भिल्लिनीचे रूप घ्यावे व त्यांच्या समोर नृत्यादी करून त्यांचे मन जिंकावे. पार्वतीने भिल्लिनीचे रूप घेतले. मोरपिसे कमरेला गुंडाळली. तिचे लावण्य आता वेगळेच व मनोहर झाले होते. तिने नृत्य व गायन करण्यास प्रारंभ केला. तिच्या भोवती अनंत शक्ती विराजत होत्या. तिच्या नृत्य गायनावर सर्व देव मोहित झाले. गंधर्व आश्चर्य करू लागले. वैर विसरून पशु तन्मय झाले. हरणे स्तब्ध झाली. सृष्टी तल्लीन झाली. नद्यांचे प्रवाह गाऊ लागले. विधी चकित झाला. शेष डोलू लागला. चंद्र सूर्य आपली उष्णता व शीतलता विसरले. विष्णूसह सर्व देव साक्षात भवानीच्या त्या लीलेत सहजच लीन झाले. शंकराने नेत्र उघडून पाहिले. तिचे दिव्य रूप पाहून शंकराला मोह पडला. तो आपले तप विसरला. तिला म्हणाला, तू कोण, कोठून आलीस? तुला पाहून माझे मन फार मुग्ध झाले आहे. मला तुझ्या अंगसंगाशिवाय राहताच येत नाही. तुझ्यासारखी रूपसुंदरी त्रिभुवनात कोठेही नाही. तू मला माळ घाल, मी तुझ्याच अधीन होऊन राहीन. त्यावर भिल्लीन म्हणाली, उमेसारखी ललना टाकून तुम्ही कैलासाचाही त्याग केलात आणि या घोर वनात येऊन का बसलात? मी परणारी आहे. माझा व तुमचा काय संबंध? तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाला, मी पार्वतीवर रुसून रागावून आलो आहे. तिचे तोंड सुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही. मी स्वप्नातही तिचे नाव घेणार नाही. ती खोटेच म्हणाली. माझा पती तर अत्यंत रागीट आहे. मी तुमच्या जवळ बोलते एवढे जरी त्याला कळले तरी तो क्रोधाने जग जाळायला निघेल आणि पार्वती तुमच्यावर रुसेल. शंकर म्हणाला, ती पार्वती फार कठोर हृदयाची आहे. तुला माहित आहे, गेल्या जन्मी तिने रागाच्या भरात अग्निकुंडात उडी घालूनच जीव दिला. तिला राग मुळीच आवरत नाही. ती हिमनगाची कन्या उमा, ती फार कपटी आहे. सारीपाट खेळताना तिने माझे सारे काही जिंकून घेतले. सर्वच डाव कसे जिंकले? कपट्यानेच, दुसरे काय? भिल्लीन म्हणाली, मी तर असे ऐकले की तुम्हीच कपट्याने जटाजुटात स्वर्गंगा ठेवलीत. तिला उच्च पद दिलेत. भवानी भोळी आहे. तुम्हीच कपटी आहात. शंकर म्हणाला, तिचे उद्योग तुला माहित नाहीत. क्षणार्धात ती सृष्टी मोडते व नवीन करते. शुंभ निशुंभ दैत्यांना तिनेच मारले. ती जरी इथे आली आणि माझ्या लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासच परत जाणार नाही. तुझ्याच अधीन राहीन. तू नेशील तिकडे मी येईन. भिल्लीन म्हणाली, तुम्ही भवानीशी 2दा लग्न केलेत. तिलाही सोडून दिलेत. तिथे माझा काय पाड? तुम्ही द्यूत खेळताना स्वतःला सुद्धा हरवलेत. तिथे मला कशी काय सांभाळणार? त्यावर शंकर काहीच बोलला नाही. तेव्हा भिल्लीन पुन्हा नृत्य करू लागली. गायन करू लागली. तिला तो आलिंगन देण्यासाठी धावला. अंबा भराभर दूर जाऊ लागली. शंकर तिला हाक मारू लागला, थांब थांब, मला तुझा मुखचंद्र दाखव ना. मला माळ घाल. मी तुला टाकून जाणार नाही. थांब. तेव्हा भिल्लीन हसून म्हणाली, तुम्ही माझ्या सदनाला चला, मग मी तुमची कामिनी होईन. हो हो, अवश्य येतो, असे शंकर म्हणाला. मग भिल्लीन सरळ कैलासाकडे गेली. शंकर नवल करीत करीत तिच्या मागोमाग कैलासावर गेला. त्याला बरोबर घेऊन ती नेमकी शिवसदनात गेली. त्याला त्याच्या सिंहासनावर बसवून तिने त्याच्या कंठात वरमाला घातली व चरणांना वंदन केले आणि भिल्लिनीचे रूप टाकून आपले मूळ रूप प्रकट केले. शंकर थक्क झाला. मग ते दोघेही आनंदाने परस्पराकडे पाहत हसू लागले. शंकराचे सर्व वैभव देवीने त्याला परत दिले. शिव म्हणाला, देवी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. श्रीयाळाची सत्व परीक्षा व उद्धार. देवर्षी नारद त्यावेळी कैलासावर पुन्हा आले. ते शंकराला म्हणाले, हे कैलासनाथ, तुझे अनेक भक्त मी पृथ्वीवर पाहिले, पण श्रीयाळ नावाचा एक भक्त कांतीनगरात राहतो. तो अद्वितीयच म्हटला पाहिजे. तो मोठा सात्विक व उदार आहे. अतिथीचा सत्कार व इच्छा भोजन देणे याविषयी त्याची त्रिभुवनात कीर्ती पसरली आहे. त्याने आतापर्यंत अनेक अन्नसत्रे घातली. अतिथी जे मागेल ते जरी दुर्लभ असले तरी हर प्रयत्नाने तो त्याला देतो, अशी त्याची ख्याती आहे. आणि तो थोर शिवभक्त आहे.
तो येथील राजाच आहे. शंकराला याप्रमाणे सांगून नारद निघून गेले. शंकराला कुतूहल वाटले. त्याने श्रीयाळाची परीक्षा पाहायचे ठरवले. एका बैराग्याचे रूप घेऊन शंकर अतिथी बनून श्रीयाळाकडे गेला. तो अंगणात उभा राहिला. त्याची मुद्रा फारच रागीट होती. तो दिसायला फार कुरूप होता. आधीच तो अदवा तद्वा बडबडत होता. श्रीयाळ व चांगुणा ही त्याची पत्नी यांनी बाहेर येऊन त्याचे वंदनपूर्वक स्वागत केले. त्याला आत आणून बसविले. तो म्हणाला, मला इच्छा भोजन द्या. तुमची कीर्ती ऐकून आलं आहे. श्रीयाळ म्हणाला, स्वामी आपली आज्ञा व्हावी. तो म्हणाला, मला नरमांस पाहिजे. तू कोणा चोराला हेराला आणशील व त्याला मारून त्याचे मांस खायला घालशील ते मला नको. एखादा मनुष्य विकत आणून त्याचे मांस देशील ते मला नको. चांगुणा म्हणाली, मी माझे मांस देते. श्रीयाळ म्हणाला, मी माझे मांस देतो. अतिथी म्हणाला, तुम्हाला मारले तर लोकांना अन्नसत्र कोण घालील? तुम्ही त्यांचे माता पिता. श्रीयाळ म्हणाला, मग काय इच्छा आहे? अतिथी म्हणाला, तुमचा मुलगा आहे ना? श्रीयाळ म्हणाला, हो, चिलया नाव आहे त्याचे. अतिथी म्हणाला, तो सुकुमार आहे. त्याचे मांस चालेल. श्रीयाळ म्हणाला, अवश्य घेऊन जा त्याला. अतिथी म्हणाला, घेऊन जा काय? मी काय वाघसिंह आहे? मुलाला कच्चा खाऊ की काय? तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून मला वाढा. आणि लक्षात ठेवा, ममतेने तुम्ही रडता कामा नये. रडलात तर मी निघून जाईन. तुमचे सर्व पुण्य नष्ट करेन. चांगुणेने ते मान्य केले. चिलया कुठेतरी खेळत होता. तिने त्याला बोलवले. बाळा, कुठे खेळत आहेस? अतिथी आले आहेत. ते तुझ्यासाठी थांबले आहेत. चिलयाने आईची हाक ऐकली व तो धावत आला. आई वडिलांच्या पाया पडला. आई म्हणाली, बाहेर अतिथी आले आहेत. ते तुझे मांस शिजवून जेवायला वाढा असे सांगत आहेत. बाळ म्हणाला, आई मी तयार आहे. हा माझा देह अर्पण करतो. त्याने उमापती शंकर तृप्त होईल. आईने त्याला पाकशाळेत नेले. ती त्याला कापणार तोच आईने चुंबन घेऊन चिलयाला हृदयाशी धरले. चिलया म्हणाला, मी पुन्हा तुझाच मुलगा म्हणून जन्म घेईन. आईने चिलयाचा शिरच्छेद केला. माया ममता बाजूस ठेवून तिने त्याचे मांस काढले. त्याचे मस्तक स्वतःला पाहायला मिळावे म्हणून बाजूला ठेवले. शरीराचे मांस शिजवले व अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. पण मस्तक तसेच ठेवले आहे हे अतिथीला कळाले. तो उठून चालू लागला. पती पत्नी त्याच्या मागे धावली. तेव्हा तो म्हणाला, मुलाचे शिर तुम्ही तसेच का ठेवले आहे? ते तर शरीराचा मुख्य भाग असतो. तेव्हा ते दोघे म्हणाले, थांबा, आम्ही तेही शिजवतो. आम्ही अजाणता चुकलो. राग मानू नये. तुम्ही सर्वज्ञ आहात. क्षमा करा. आमचे सत्व राखा. तेव्हा तो अतिथी परत आला व बसला. मग म्हणाला, तुम्ही ते शिर घेऊन या. माझ्या देखत ते उखळीत घालून कांडा. तुम्ही रडलात किंवा तुम्हाला दुःख वाटले तरी तुमचा पुत्र तर गेलाच आहे, वर आणखी तुमचे सत्वही जाईल. चांगुणेने मस्तक आणले. ते उखळीत घालून कांडले. अतिथी म्हणाला, नुसते कांडू नका. चांगले मंगल असे गाणे म्हणत कांडण करा. खंत वाटली तर सत्वहरण होईल हे नक्की. तेव्हा ती गाणे गाऊ लागली. मुलाचे गुणवर्णन करून त्याची क्षमा मागू लागली. तिने मनात निर्धार केला होता की हा अतिथी जेवून गेला की तत्काळ मी देहत्याग करेन. बाळा, तू कैलासाच्या मार्गाने जात आहेस ना? मी पण येणार आहे. जरा आपल्या आईसाठी थांब ना. पाण्याविना मासा तडफडतो तशी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला टाकून जाऊ नकोस. मी तुझ्या मागे जिवंत राहून लोकांना कसे तोंड दाखवू? तुझी आई म्हणून घेण्याची मला लाज वाटते रे. तुझ्या जन्माचे तू सार्थक करून घेतलेस. तू शिवपदाला गेलास. तुझ्यासारखा मुलगा त्रिभुवनातही मिळणार नाही. तिच्या गाण्यात अशा भावना व्यक्त होत होत्या. तिने बाळाचे मस्तक कुटून तेही शिजवले आणि अतिथीला पाण्यात वाढले. तेव्हा अतिथी म्हणाला, श्रियाळा, तू यजमान, तू माझ्या पंक्तीला बसलेच पाहिजे. श्रियाळ एकदम दचकला. आपल्याच पुत्राचे मांस आपणच खायचे? हर हर, काय प्रसंग हा. त्याचे मन चरकले. चांगुणा म्हणाली, नाथ उठा. सत्व घालवू नका. अतिथीला विनमुख नका घालवू. चिंता करू नका. मी 9 महिने पोटात वागविला. तो तुम्हाला 4 घटका पोटात धारण करण्यास काही अडचण वाटू नये. तेव्हा श्रियाळ अतिथीच्या पंक्तीस बसला.
त्यासाठीही चांगुणेने ताट वाढून आणले. अतिथीने चांगुणेलाही पंक्तीस जेवायला बसायला सांगितले. ती ताट वाढून घेऊन बसली. अतिथी मग म्हणाला, आता मी तुमच्या घरी अन्न कसे घेणार? तुम्ही निपुत्रिक, निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये. त्याच्या घरी अन्न घेणे दूरच. तुम्ही आता कसे आहात? नाकाविना मुख, दिव्याशिवाय घर, फळाविना वृक्ष, दृष्टीविना डोळे. तेव्हा चांगुणा म्हणाली, आम्हाला एकच पुत्र होता, तो अर्पण केला. अतिथी परत गेला तर काय राहिले? महाराज, एकच बाळ होता, तोच रांधून अन्न म्हणून वाढला. आता किती अंत पाहणार? चांगुणेला रडू कोसळले. ती विलाप करू लागली. शंकराचा धावा करू लागली. देवा, उमावरा, आमचा बाळ तर गेलाच, आता ज्याला जपत होतो ते सत्वही बुडाले. धाव सदाशिवा, मजवर कृपा कर. तिने एवढ्या आर्त स्वरात धावा केला की तो ऐकून त्या कठोर अशा अतिथीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तोपर्यंत नगरात वार्ता पसरली. चिलया बाळाची आठवण काढून नागरिक शोक करू लागले. देव नगरात येऊन चांगुणेच्या धैर्याची प्रशंसा करीत होते. आता पुढे काय होईल याची उत्कंठेने प्रतीक्षा करू लागले. अतिथी म्हणाला, चांगुणे, तुला जे प्रिय असेल ते तू मला सांग, मी प्रसन्न झालो आहे. चांगुणा म्हणाली, मला लोक पुत्रहीन म्हणून दूषण देतील, तो कलंक क्षालन करावा हीच माझी इच्छा आहे. अतिथी म्हणाला, तू तुझ्या चिलयाला मोठ्याने हाक मारून बोलव, म्हणजे तो येईल पहा. त्याच्या बोलण्यावर श्रद्धा ठेवून चांगुणेने चिलयाला मोठ्याने हाक मारून, जेवायला ये, अतिथी थांबले आहेत, असे बोलवले. तेव्हा चमत्कार असा झाला की तो चिलया बाळ बाहेरून धावतच सदनात आला. त्याच वेळी अतिथी गुप्त होऊन तेथे साक्षात सदाशिव प्रकट झाला. त्याने चिलयाला हृदयाशी धरले. श्रीयाळ व चांगुणा यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली. देवांनी अपार सुमनवर्षाव केला. साऱ्या नगरात आनंदी आनंद झाला. नागरिक ते अपूर्व दृश्य पाहायला धावले. शिवाने श्रीयाळ व चांगुणा यांना दिव्य देह देऊन दिव्य विमानाने शिवलोकात नेले. चिलयाला त्यांनी सिंहासनावर बसवले. कांतीनगरात अत्यंत सौख्य झाले. निवेदन: श्रीधर स्वामी या कवीवर ब्रह्मानंदाची पूर्ण कृपा आहे, ती अभंग राहो. हा शिवलीला अमृत ग्रंथ 14 अध्यायापर्यंत झाला आहे. 14 भुवनाचे हे 14 अध्यायरूपी सार आहे. 14 विद्यांचे सार आणि 14 ग्रंथींचा हा अनंत आहे. 14 रत्नांचा प्रकाश एकवटून हे 14 अध्याय झाले आहेत. हे 14 खोल्यांचे शिवमंदिरच आहे. फलश्रुती: ह्याचे श्रवण, पठण, लेखन, ध्यास, अनुमोदन व प्रेमाने ग्रंथाचे रक्षण केले तर सर्वांना समान फळ मिळेल. त्यांच्यावर शंकर कृपेची सावली करील. सर्व ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल. आधी व्याधी नष्ट होतील. वंदेला पुत्र संतान होईल. पिता बंधू पुष्कळ काळ दूर गेले असतील तर भेटतील. घरी संपत्ती भरपूर राहील. ऋणमोचन होईल. दक्षिण दिशेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूंचा ऱ्हास होईल. भक्तियुक्त अंतकरणाने याची शत आवर्तने केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्याच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूतपिशाच्च्या बाधा होणार नाही. 3 महिने रोज एकदा हा ग्रंथ वाचल्यास सर्व संकटे निरसून जातील. सोमवारी या ग्रंथाची पूजा करून प्रदोष काळ व शिवरात्र पाहून त्या रात्री शयन करावे. स्वप्नात शंकर प्रकट होऊन उपदेश देतो. जे जे संकट पडेल ते नीलकंठ निवारण करेल. प्रत्येक अध्यायाचे फल वेगळे सांगितलेच आहे. कवीचे स्वतःबद्दलचे निवेदन: ब्रह्मानंद शिष्य श्रीधर स्वामी आनंद संप्रदायाचा आहे. प्रथम क्षीरसागरात विष्णूने कमलोद्भव ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला. त्याने अत्री ऋषीला ज्ञान दिले. त्याने श्री दत्तात्रेयाला उपदेश केला. त्यानंतर सदानंद व रामानंद यतींची शिष्य परंपरा. तीत अमलानंद आले. नंतर ब्रह्मानंद, त्यांचे शिष्य सहजानंद हे श्रेष्ठ यती कल्याण येथे राहत असत. त्यानंतर पूर्णानंद यती व त्यांचे शिष्य दत्तानंद झाले. दत्तानंदांचे पुत्र ब्रह्मानंद हेच माझे पिता व गुरु होत. पंढरपूरच्या नैऋत्येस 4 योजने अंतरावर नाझरे गावी ते सरकारी लेखनकार्य करणारे होते. त्यांनी पंढरपूर येथे येऊन संन्यास घेतला व नंतर तेथेच समाधी घेतली. त्या ब्रह्मानंदांचा
व सावित्री नावाच्या मातेचा मी पुत्र श्रीधर कवी. येथपर्यंतचा शिवलीला अमृत ग्रंथ शके 1640 विलंबी नाम संवत्सरे फाल्गुनी पौर्णिमेस रविवारी समाप्त केला. ब्रह्मकमंडलूच्या तीरी बारामती नामक नगर आहे. तेथे असताना हा पूर्ण ग्रंथ लिहून झाला. अपर्णा जीवना कर्पूर गौरा जगत उद्धारा श्रीधर हृदयरूपी कमलात भ्रमराप्रमाणे तू प्रेमाने राहा. तू अक्षय अभंग आहेस, दयेचा निधी आहेस. हा सर्व ग्रंथ हे उमानाथा तुला समर्पण केला आहे. हा स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत नामक ग्रंथाचा 14वा अध्याय सज्जन नित्य श्रवण करोत. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. हा अध्याय मनपूर्वक ऐकल्याबद्दल आपले आभार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर लोकांसोबत शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू.